एक दिवस उगवला. भंडारेकर आता भिक्षेला निघाले होते. सर्वज्ञांनी आवाज दिला, निळभट्ट गावात जाल. काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका. हा नाही बोलणार. आणि भंडारेकर आता गावामध्ये भिक्षेला गेली. बेस ओलांडली. लांबनं पाहिलं शाळा भरलेली होती. मुलं शाळेत शिकत होती. शिक्षक शिकवत होती. बाहेरनं मात्र त्या शाळेला चारी बाजूला देवता लोक चिटकली होती. शाळा हलवत होती. भंडारेकरांना आपल्या तपसाधनेनं ज्योतिषशास्त्राच्या विद्या अभ्यासानं पाहिलं या देवता लोक सर्व आता त्या शाळेला लुटू पाहत आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी आहेत, शिक्षक आहे. ओरडले, अरे चाटे हो, बाहेर निघा, ही शाळा पडणार आहे. धावली सर्व विद्यार्थी पळाली, शिक्षक पळाली आणि धाडकन शाळा कोसळली. अवघ्या गावाला मात्र मोठा आश्चर्य आणि आनंद झाला की या विद्वान माणसामुळे आपली मुलं वाचली. अवघ्या गावात आता भंडारेकराचं पूजन सुरुवात झालं. लोक कुंकुम तिलक लावत होते, गळ्यात पुष्पांच्या माळा घालत होती, मिष्टान्नाची भिक्षा वाढत होती. अवघ्या गावात निळभट्ट भंडारेकराचं